नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये IPSद्वारे एक सर्वात मोठ्या भरतीची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ज्या मार्फत मित्रांनो 4000हून अधिक पदांसाठी मित्रांनो जी की पदभरती राबवली जाणारी आहे। तर नेमकं कोणकोणती पदे आहेत, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, कोणत्या प्रकारे अप्लाय करायचं आहे आणि नेमकं तुम्हाला जॉब कुठे मिळणार आहे, कसा करता येईल या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, ही जी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ती मित्रांनो IBPSद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे। जसं की फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन्स, ज्यामध्ये ऑल इंडिया जेवढे काही बँका यामध्ये इन्क्लूड आहे त्या बँकांमध्ये ही जी आहे भरती प्रक्रिया राबवली जाते। तर थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जी आहे बँकेमधली तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणारी आहे। तर कोणते पद आहे ते आपण थोडक्यात पाहून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट of a probationary officer management trainee in participating banks for a vacancy 2025 and 2026। म्हणजे मित्रांनो हे जे पद आहेत ज्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या दोन पदांसाठी थोडक्यामध्ये ही जी आहे जी की भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि ही जी आहे ऑल इंडिया ओव्हर लेवलची रिक्रुटमेंट असणारी आहे। म्हणजे काय जेवढे काही या बँका या IPSद्वारे इन्क्लूड आहे त्या सर्वांमध्ये ज्या पदांसाठी जी आहे जी की नोकर भरती जाहीर करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सर्व काही आपल्याला आता दिलेले आहे, इम्पॉर्टंट डेट्स वगैरे टाइमलाईन आता त्यांनी दिलेले आहे। याचे ऑनलाईन अर्ज जे आहे जे की आजपासून मित्रांनो सुरू झालेले आहे। त्या ठिकाणी पाहू शकता 1/8/2024 आणि शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ती आहे 21/8/2024। म्हणजे की तुमच्याकडे 21 दिवसाचा टायमिंग असणार आहे। यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही यांची ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ज्यामध्ये प्रिलिम सुद्धा असणारी आहे, त्यासोबत मेन एक्झाम असणारी आहे आणि त्यासोबतच इंटरव्ह्यू देखील थोडक्यामध्ये कंडक्ट केला जाणार आहे। म्हणजे की याची सर्व काही प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल ऑनलाईन अर्जाची। तर येत्या 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये ही सर्व काही प्रक्रिया जी की पूर्ण होणार आहे, ज्यामध्ये तुमचं इंटरव्ह्यू असेल आणि प्रिव्हिजनल अलॉटमेंट जे आहे जे काही त्यांच्या बँका आहेत असोसिएटेड त्या IBPS सोबत, त्यामध्ये तुमची जी नियुक्ती आहे ती एप्रिल 2025 पर्यंत जी की कंप्लीट होणारी आहे। या प्रकारे एक त्यांचं स्ट्रक्चर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। तर सर्व काही याची ॲडव्हर्टाइजमेंटची तुम्हाला जर PDF हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये सर्व काही इम्पॉर्टंट नोट्स देखील आपण हायलाईट केलेले आहेत की कोणकोणत्या पॉईंटवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे। तर एक नजर टाकूया आपण याच्यामध्ये जे की पार्टिसिपेटिंग बँक्स की कोणकोणत्या बँक्समध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे। ज्यामध्ये आहे बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक्स आहे, त्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, UCO बँक आहे, युको बँक थोडक्यात आपण म्हणतो, त्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया। तर या सर्व काही बँका आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळणारी आहे, जे की ऑल इंडिया ज्या ठिकाणी याच्या बँकेमध्ये या पदासाठी जागा रिक्त असतील त्या ठिकाणी तुम्ही जे आहे याचं डायरेक्टली म्हणजे की या ठिकाणी तुम्ही नोकरीला जे आहे ते लागू शकता, या ठिकाणी तुम्ही नोकरी करू शकता। तर थोडक्यामध्ये ही संपूर्ण काय माहिती होती। त्यानंतर आहे नॅशनॅलिटी आणि सिटिझनशिप, जे की आपला क्रायटेरिया इतर परीक्षांना असतो सेम त्या प्रकारचं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि एजमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मिनिमम 20 इयर्स, कमीत कमी तुमचं वय 20 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 वर्षाचे कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणारे आहे। त्यासोबतच तुम्हाला एज रिलॅक्शन देखील या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही एज रिलॅक्शन संदर्भात देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो। त्यानंतर बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंगत्व असाल, अपंग असाल आणि तुमच्याकडे एक व्हॅलिड सर्टिफिकेट असेल जे की कसल्या प्रकारचं बनावटी नसणारं, जर तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याचा देखील फायदा या ठिकाणी घेऊ शकता। कारण का सध्या स्थितीमध्ये अपंग प्रमाणपत्राची जेवढे काही कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यामधले 50% कॅन्डिडेट तर बाद करण्यात आलेले आहे। जेवढे काही सरकारने आता या बाबतीमध्ये जो कठोर निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये मित्रांनो। तर त्यानंतर पाहूया आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन्समध्ये काय या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे की कोणकोणते कॅन्डिडेट या ठिकाणी जे आहे उमेदवार डायरेक्टली पात्र असणारे असतील। तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पाहून घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और इक्विलियंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट। तर खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करत होते की सर या पदभरतीला फक्त का कॉमर्सचे स्टुडंट असणारे असतील, MBA वाले असणारे असतील का फक्त BCom केलेलेच कॅन्डिडेट जे या ठिकाणी अप्लाय करू शकतात? तर तसं काही नाही आहे, या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतं। तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही सर्व जे आहे या पदभरतीसाठी पात्र ठरणारे आहात। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्पेसिफाईड अशी जी आहे किंवा अट ठेवण्यात आलेली नाही आहे की फक्त हेच कॅन्डिडेट
अर्ज करू शकतात. तर सर्व काही कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकणारे आहेत. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांनी नियम वगैरे दिलेला नाही आहे. तर आणि त्यानंतर आहे जे काही ॲप्लिकेशनची फीस वगैरे आणि इंटिमेशन चार्जेस. तर या ठिकाणी पाहू शकता जे काही SC ST आणि PWD कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी फक्त 175 रुपये फीस ठेवलेली आहे आणि जे सर्व काही इतर कॅन्डिडेट आहेत ओपनचे वगैरे त्यांना जे आहे 850 रुपये या ठिकाणी चार्जेस जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे. थोडक्यामध्ये ॲप्लिकेशन फीस ही या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहूया आपण स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन. तर स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन कसं असेल, हे स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन जे की प्रिलिमिनरी एक्झामचं आहे, जे की फर्स्ट तुमची एक्झाम होणार असेल पहिल्या टप्प्यातली ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता जे की इंग्लिश लँग्वेज ज्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे 30 असतील आणि मॅक्झिमम मार्क देखील 30च असणारे आहेत. म्हणजे की एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे आणि मेड ऑफ एक्झाम तुम्हाला फक्त या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये तुम्हाला एक्झाम ही देता येणारी आहे. मराठी भाषा वगैरे किंवा मातृभाषा तुम्हाला या ठिकाणी वापर करता येणारा नसेल. हे देखील एक सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर इंग्लिशला इंग्लिश लँग्वेज असेल आणि टाईम अलॉटमेंट हा 20 मिनिटाचा असणारा आहे. तब्बल या ठिकाणी पाहू शकता क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 35-35 70 प्रश्न आणि त्यांसाठी मार्क देखील तेवढेच असणारे आहेत. आणि हा जो या ठिकाणी तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशचा ऑप्शन्स उपलब्ध असणारा आहे. असं पाहिलं तर आपल्याला 100 प्रश्नाची आणि 100 मार्काची एक परीक्षा होईल, ज्यामध्ये तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जाणारा असेल. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ही परीक्षा क्रॅक केला तर तुमचा मेन्ससाठी तुम्ही पात्र व्हाल. मेन्समध्ये देखील तुम्ही चांगले गुण मिळवला तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जे काही बोलवण्यात येणार असेल. तर यासाठी तुम्हाला मित्रांनो सर्व काही 3 टप्पे कंप्लीट करावे लागतील. त्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये जे काही बोलवलं जाणार असेल. तर पुढची प्रोसेस जी आहे मेन एक्झामिनेशनची ती ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही टाईपची असणार आहे. म्हणजे की लिखाण त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचा देखील थोडक्यामध्ये यांनी पेपर पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे. एक्झाम पॅटर्न कोणत्या प्रकारचा असणार असेल या ठिकाणी ते देखील तुम्ही मित्रांनो पाहू शकता. तर ही मित्रांनो ही जी की ओव्हरऑलची माहिती होती जी की तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर यामध्ये ही जी PDF आहे ती खूप मित्रांनो मोठी आहे, ज्यामध्ये 52 पेजेस आहे, जे की इतरची माहिती देखील त्याने ॲड केलेली आहे. पण आतापर्यंत आपण जेवढी काही माहिती मिळवली आहे ती आपल्यासाठी बेसिक माहिती आणि तीच माहिती आपल्याला यासाठी इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, तुमची पात्रता योग्यरित्या व्यवस्थित असतील आणि तुम्ही या पदासाठी अर्ज करू असाल तर मित्रांनो तुम्ही नक्की यासाठी अर्ज करा. याची लिंक तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली याची आजपासून ऑनलाईन अर्ज करू शकता. जे काही SC ST किंवा PWD कॅन्डिडेट असेल त्यानंतर नक्की अर्ज करा, कारण का त्यांच्यासाठी फी जी आहे मित्रांनो खूप कमी ठेवण्यात आलेली आहे आणि नोकरीची एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. जर तुम्हाला कास्ट वाईज या ठिकाणी जागा पाहायच्या असतील तर या PDF मध्ये ते देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी सर्व काही पोस्ट सोबतच त्यांनी सर्व काही जागा कॅटेगरी सोबत या ठिकाणी या ठिकाणी अटॅचमेंट केलेलं आहे. तर सर्व काही सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. तर ती जी जाहिरात जो पेज आहे जो की सर्वात खाली आहे त्यामुळे आपल्याला स्क्रोल करायला जो की वेळ लागत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही जागा आहेत बँक वाईज कोणत्या बँकेमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि कोणत्या कॅटेगरी करता आहेत हे त्या ठिकाणी सर्व काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर याची सविस्तर जाहिरात तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या. तब्बल जी जाहिरात आहे 4455 जागांकरताची ही स्थळसेवा भरती मित्रांनो जाहिरात थोडक्यात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो अशी होती माहिती. जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्याकरता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी IBPS क्लर्कचा जो अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी आपले लेक्चर मित्रांनो सुरू आहे. तुम्ही लेक्चर जॉईन केला असेल तर जॉईन करून घ्या आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.